स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक मोठ्या आईला म्हणतो की अगं आई, तू ह्या प्रकरणात नको लक्ष घालू, अजून कॉम्प्लिकेटेड करून ठेवशील. तू एक दिवस मला अडकवशील यात सगळ्यात. त्या मुलीने जर पल्लवी समोर सगळं रिव्हील केलं तर झालं ना. अहो बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही आईला. मोठी आई म्हणते की अरे तू त्यांना काय विचारतोय, तू तुझ्या माणसाला सूचना केल्यात ना, मग त्याला विचार ना. विनायक म्हणतो की तो पण फोन करत नाहीये मला, एक जण सुद्धा कामाचा नाहीये. तेवढ्यातच हरीशला विनायकचा फोन येतो. विनायक हरीशला विचारतो की पूजा कुठे आणि तू मला फोन का नाही करत आहेस, पल्लवी गेली का. हरीश सांगतो की साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पूजाला अडकून टाकलंय, खोलीत बंद केलंय मी पूजाला, आणि पल्लवी मॅडम गेल्या कधीच, असं म्हणून विनायक फोन ठेवतो. मोठी आई विनायकला विचारते की काय झालं रे. त्यावर विनायक सांगतो ती मुलगी आमच्याच ताब्यात आहे, तिला पुन्हा एकदा बंद करून ठेवलंय. मोठी आई म्हणते की बघ, मी तुला म्हणत होते ना, तू उगाच काळजी करतोयस बाळा, जा आता जाऊन झोप. आणि मग विनायक गुड नाईट म्हणून तिथून निघून जातो. मोठी आई पटकन दरवाजा बंद करते आणि पुन्हा हरीशला फोन लावते. हरीश बोलतो की मोठ्या मॅडम, तुम्ही आत्ता फोन केलाय. त्यावर मोठी आई म्हणते की विनायकने मला आत्ताच माझ्यासमोरच फोन केला तुला. बस, मी सांगितल्याप्रमाणेच वागायचं आणि मी जेवढं बोलेल तेवढंच बोलायचं, बाकी तोंड बंद ठेवायचं, त्यातच तुझा फायदा आहे. एवढं बोलून मोठी आई फोन ठेवते. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, काय चाललंय तुझं, तू डबल गेम तर खेळत नाहीयेस ना. तो विनायकचा माणूस असला तरीही. मोठी आई म्हणते की तो माझ्यासाठी काम करतोय. बाओ, मी तुम्हाला सगळं सांगते. आज त्या पूजाचा शोध घेण्यासाठी मी या माणसाला गाठलं. त्यानंतर पूजाला घेऊन वकिलांकडे गेले. तिला पल्लवीच्या स्वाधीन केलं तर आपला विनायक तिथं सुद्धा आला. तेव्हा मला जाणवलं की हा विनायकचा माणूस आहे म्हटल्यावर तो आपल्यावर कधीही उलटू शकतो. म्हणून मग मी त्याला पुन्हा भेटायला गेले. अहो, तो विनायकशीच बोलत होता. हरीश जेव्हा विनायकसोबत बोलत असतो तेव्हा मोठी आई त्याचा फोन काढून घेते आणि म्हणते की विनायकशी बोलत होतास. हे बघ, मी जे काही करते ते विनायकला समजता कामा नये. हरीश म्हणतो की असं काय करता मॅडम, त्यांना तर सगळंच माहिती आहे. प्रकाश तर म्हणाला होता की विनायक सरांसाठीच काम करायचं. मोठी आई म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही करत असाल, पण इथून पुढे मी सांगेल तेच करायचं. मी पूजाला इथून घेऊन गेले हे विनायकला समजता कामा नये. हरीश म्हणतो की विनायक साहेब खूप डेंजर आहे, माझा जीव घेतील ते. मोठी आई म्हणते की मी विनायकची आई आहे, तू जर माझं ऐकलं नाही ना तर तुझं अख्खं कुटुंब गायब करून टाकेल. यापुढे तू फक्त माझ्यासाठी काम करायचं, पण विनायकला असं वाटलं पाहिजे की तू त्याचा माणूस आहेस. त्या सांग, त्या मुलींच्या बाबतीत तुम्ही काय केलं. हरीश म्हणतो की पूजा आणि शिवानी या दोन्ही मुलींना एका खोलीमध्ये बंद करून ठेवलंय आणि सगळ्यांना असं सांगितलं की शिवानी गायब आहे. दोघींचे मोबाईल आणि बाकीच्या सर्व गोष्टी माझ्या ताब्यात आहेत. पोलिसांनी जर बोलवलं तर पूजाला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्याकडे, पण तिथे तिने जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचंय, अशी तिला धमकीही दिलेली आहे. मोठी आई म्हणते की ठीक आहे, आता मी जे सांगते ते ऐक. एवढं सगळं झाल्यानंतर पूजाला तिचं सामान द्यायचं, तिचा मोबाईल द्यायचा आणि तिला तिच्या रूमवर सोडून यायचं, पण शिवानीला मात्र बांधूनच ठेवायचं. पुढचं तुला मी नंतर सांगेल. तर मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की वा सुपर्णा वा, किती भन्नाट कल्पना ही. रोज सकाळी तू असं काय खातेस की तुझ्या डोक्यात ह्या कल्पना येतात. मोठी आई मोठमोठ्याने हसत असते. मोठे काका म्हणतात की बरं मला एक गोष्ट सांग, ती दुसरी मुलगी शिवानी, तिला का नाही सोडवायला सांगितलं. मोठी आई म्हणते की मी पल्लवीला दार किलकिलं करून दिलंय, आता ती स्वतः शिवानीपर्यंत पोहोचेल. हे सगळं मी घडवून आणलंय असा संशय पल्लवीला येऊ नये म्हणून ही सगळी तयारी. मोठे काका म्हणतात की ते खरं आहे सुपर्णा, पण तू सरळ सरळ विनायकला फसवतीयस. मोठी आई म्हणते की माझं या घरातलं स्थान मिळवण्याची पुन्हा संधी मला मिळणार नाही आणि मग त्यासाठी मी कोणाचीच पर्वा करणार नाही, अगदी माझ्या सख्ख्या मुलाची सुद्धा. तर इकडे पल्लवी पूजाला म्हणत असते की पूजा, तू छान सजवली आहेस हा तुझी रूम. म्हणजे मी जेव्हा हॉस्टेलमध्ये होते ना तेव्हा मी सुद्धा माझी रूम अशीच सजवायचे, मजा करायचो आम्ही हॉस्टेलमध्ये असताना. परंतु पूजा ही मोबाईलमध्ये बिझी असते. पल्लवी विचारते की पूजा, अगं आपण कधी भेटलोय का याच्या आधी, तू डान्सर आहेस का. पूजा म्हणते की नाही. त्यावर पल्लवी म्हणते की अच्छा, बॅक स्टेजला भेटलो असेल आपण. पल्लवी विचारते की पूजा, तुला किती वर्ष झाली ग हॉस्टेलवर. त्यावर पूजा सांगते की झाली 2 वर्ष झालीत. आणि मग पल्लवी खोकल्याचं नाटक करते. पल्लवीला मोठा ठसका लागतो तर पूजा लगेच तिच्याजवळ येते. पल्लवी तिच्याकडे पाणी मागते. पेल्यामध्ये पाणी नसल्यामुळे पूजा पाणी आणण्यासाठी तिथून निघून जाते.
तेवढ्यातच लगेच पल्लवी पूजाचा फोन हातात घेते आणि म्हणते की सोनालीचं आणि हिचं नक्की काय बोलणं झालं होतं हे मला बघायला हवं. पल्लवी बघते तर सोनालीची आणि पूजाची चॅटिंग असते की एक प्लॅन आहे, फक्त रेडी राहा पार्टीसाठी. शांतनू सरांचं लेक्चर असल्याचं कारण सांगून मी घरातून निघणार आहे. हे सर्व सोनाली बोललेली असते. पूजा म्हटलेली असते की अगं पण शांतनू सर एक्स्ट्रा लेक्चर घेत नाही. पल्लवी लगेच तिच्या चॅटचा फोटो काढून घेते. तेवढ्यातच पूजा पाणी घेऊन येते. पल्लवी पूजासमोर मोबाईल पकडते. ती चॅट ओपन असते आणि पूजाला विचारते की तूच सांग आता हे काय आहे. तिच्या हातात असलेलं पाणी देखील खाली सांडतं. पूजा पटकन पल्लवीच्या हातातून फोन हिसकावून घेते. पूजा म्हणते की मला नाही माहिती हे काय आहे. पल्लवी म्हणते की तुझ्याच मोबाईलमधले मेसेज आहेत आणि तू म्हणतीयस तुला माहीत नाही. आणि तसंही त्या मेसेजेसचे फोटो काढले आहेत मी. त्यामुळं आता तरी खरं बोल. वकिलांच्या ऑफिसमध्ये सुद्धा तू काहीच खरं बोलली नाहीस. निदान का केलं हे तरी सांग. तुम्ही सगळ्यांनी मिळून शांतनू सरांना का अडकवलंय? का खोटं बोललात तुम्ही आणि का त्यांचं नाव घेतलं? हे बघ, शांतनू सरांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हेच खरंय की नाही? मग का खोटं बोललात तुम्ही? अगं कोणी सांगितलं तुम्हाला हे सर्व करायला? पोलिसांसमोर का नाव घेतलं त्यांचं? सगळं खरं सांग मला. मग शेवटी पूजा म्हणते की सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी कोर्टामध्ये पोचलेली असते. तेवढ्यातच प्रभाकर सरांचा पल्लवीला फोन येतो. प्रभाकर सर म्हणतात की अगं पल्लवी तू कुठे आहेस? आपल्याला कोर्टात ताबडतोब जायला हवं. मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय. मला वाटलं निदान मेसेज तरी करशील. आळवी मॅडम तुला भेटल्या का? काही डेव्हलपमेंट आहे का? काही पुरावे सापडलेत का आपल्या बाजूने निकाल लागण्यासाठी? पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज शांतनू नक्की सुटणार आहेत. आज निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. प्रभाकर सर म्हणतात की तुझं सगळं खरं आहे पण आता सगळं नियतीच्या हातात आहे. पल्लवी म्हणते की नियतीने आपल्या हातात कौल दिलाय. या केसमधल्या मुली शांतनूच्या बाजूने बोलायला तयार झाल्या आहेत. शांतनू कधीच दोषी नव्हते हा आपला विश्वास आज खरा ठरतोय. ऐकून प्रभाकर सरांनाही खूप आनंद होतो. पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही लवकरात लवकर कोर्टात या. मी इथंच आहे. मला साळवे मॅडम सोबत सुद्धा बोलायचंय. प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे मी लगेच निघतो. तर इकडे मोठी आई विभावरीला म्हणत असते की अगं विभा थोडंसं तरी खाऊन घे. मेघनाही म्हणत असते की विभाई तुम्ही जर काही खाल्लं नाही तर त्रास होईल तुम्हाला. विभावरी म्हणते की माझ्या त्रासापेक्षा शांतनूला होणारा त्रास खूप जास्त आहे. आता तो सुखरूप घरी येईपर्यंत कशातच मन नाही लागणार. त्यातच प्रभाकर सर तिथे येतात आणि म्हणतात की अरे आनंदाची बातमी ऐका. आपल्या सगळ्यांची चिंताच मिटली आहे. शांतनू आजच घरी येतोय. ऐकून सर्वांना खूप आनंद होतो परंतु विनायकचं तोंड मात्र उतरतं. मोठी आई म्हणते की वा वा भाऊजी केवढी आनंदाची बातमी दिली तुम्ही. विनायक म्हणतो की हो ना माझा तर विश्वासच बसत नाहीये. त्या म्हणते की प्रभू काका नक्की काय झालंय? नक्की काय डेव्हलपमेंट झाली आहे? प्रभाकर सर म्हणतात की ज्या मुलींनी शांतनूवर आरोप केले होते ना त्या मुली कोर्टात येऊन सगळं खरं सांगायला तयार आहेत. मला आत्ताच पल्लवीचा फोन आला होता. मोठी आई तितक्यात म्हणते की देवच पावला बाई. विनायक मात्र शंकेने मोठ्या आईकडे बघत असतो. विनायक मनात म्हणतो की हे कसं काय शक्य? मी तर त्यांना लपून ठेवलं होतं. हरीशला मी वॉच ठेवायला सांगितलं होतं. त्यानेच तर काही घोळ नाही केला ना. मेघना म्हणते की पल्लवीची मेहनत फळाला आली. किती धडपडत होती ना ती. त्यावर विभा म्हणते की हो खरंच. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. विनायक तिथून निघून जात असतो. त्यावर प्रभाकर सर त्याला विचारतात की अरे विनायक तू कुठे निघालास? अरे आपल्याला लगेच कोर्टात जायचंय. विनायक म्हणतो की हो मी येणारच आहे पण मी काय म्हणतो तुम्ही व्हा पुढे मी येतो लगेच मागून. प्रभाकर सर म्हणतात की कधी एकदा शांतनू भेटतोय आणि त्याला कडकडून मिठी मारतोय असं झालंय मला. चल निघायला हवं आपल्याला. आणि मग ते तिघेही तिथून निघतात. विनायक हरीशला फोन करतो आणि म्हणतो की तुला मी त्या मुलींवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. कुठे आहेत त्या मुली? त्या पल्लवीला कशा काय भेटल्या? आणि मुख्य म्हणजे कोर्टात साक्ष द्यायला तयार कशा काय झाल्या त्या? हरीश ततपप करत असतो. त्यावर विनायक म्हणतो की गप्प बस. मूर्ख, तुझ्यावर विश्वास ठेवला ना ती चूक झाली माझी. ना मी आता तिकडे येऊनच बघतो. ठेव फोन. बाहेर मोठी आई फोनवर बोलत असते. तेवढ्यात विनायक तिथे येतो. मोठी आई विचारते की काय रे? विनायक म्हणतो की काय रे? मुली कोर्टात कशा काय पोचल्या? आणि पल्लवीला बऱ्या सापडल्या त्या. मोठी आई म्हणते की हे सगळं मला कसं काय माहीत असणार? तू तुझ्या माणसांना विचार ना. मी कसं सांगू रे? विनायक विचारतो की तुला काहीच कसं माहीत नसतं ग? मुलींना डांबून ठेवलं होतं हे जर सांगितलं ना तर शांतनू सुटेल पण मी अडकेल कायमचा. त्या मुलींना पल्लवीकडे न्यायला कोणी सांगितलं होतं? आता सगळीकडनं प्रॉब्लेम सुरू झालेत. मोठी आई म्हणते की अरे तू नको काळजी करूस. वकिलींबाई आपल्याच बाजूने आहेत.
शांतनू सुटता कामा नये आणि तुझं नावसुद्धा यात कुठंही येता कामा नये, हे मी त्यांना बजावून सांगितलंय. जे तर मी त्यांना परत फोन करून सांगते. विनायक म्हणतो की हे बघाई, त्या मुली कुठल्याही परिस्थितीत कोर्टात पोहोचता कामा नये. त्यांना कुठे लपवलंय ते आता मी शोधून काढतोच. एक काम कर, त्या वकिलीबाईंना सांगा की कोर्टात तुम्ही सांभाळा आणि त्या मुली कोर्टात कशा जाणार नाही हे मी बघतो. ही आई म्हणते की हो हो. विनायक तिथून निघून जातो तेव्हा मोठी आई मागे हसत असते. तर इकडे पल्लवी कोर्टाच्या समोरच उभी असते. तेवढ्यातच साळवी मॅडम येतात. पल्लवी विचारते की मॅडम त्या मुली कुठे आहेत? तर इकडे विनायक मात्र हरीशला बेदम मारतो. तर आता जीवच घ्यायला पाहिजे. हॉस्टेलच्या ह्या रूममध्ये आपण मुलींना बांधून ठेवलं होतं. त्यांच्यावर लक्ष ठेवणार होताच तर मग गेल्या कुठं मुली? हरीश म्हणतो की अहो सर, मला खरंच काही माहीत नाही. त्या कधी आणि कशा पळाल्या ते काहीच कळलं नाही. विनायक म्हणतो की असं कसं कळलं नाही? किल्ली कोणाकडे? हरीश म्हणतो की चावी माझ्याकडे आहे, ही बघा. साहेब, कोणीतरी डुप्लिकेट चाव्या बनवून त्यांना पळून नेलं असेल साहेब. विनायक विचार करतो की ह्याचा अर्थ पल्लवी इकडे आली असेल आणि तिला सगळंच कळलं असेल तर आता संपलोच मी. विनायक तिथून निघून जातो. त्यावर हरीश लगेच मोठ्या आईला फोन करून सांगतो की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलंय मी. मॅडम, मला मधल्यामधले साहेबांच्या हातून कानाखाली खावी लागली आहे आणि आता मला तरी नाही वाटत ते मला पैसे देतील. तुम्ही तरी द्याल ना? मोठी आई म्हणते की हो रे, मी तुला नक्की पैसे देईन, आधी काम तर होऊ दे. आता फोन. तर साळवे मॅडम इकडे पल्लवीला म्हणतात की त्या मुली कोर्टाच्या सिक्युरिटी रूममध्ये आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. त्याची अजिबात काही काळजी करू नकोस. पल्लवी म्हणते की नाही मॅडम, तसं नाही, पण आधी अशा गोष्टी घडल्या आहेत ना, त्यामुळे मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. आता ताकसुद्धा फुंकून प्यावं लागतं आहे आम्हाला. पल्लवी मॅडम म्हणतात की मी समजू शकते, पण ह्या केसच्या प्रकरणात एवढ्या नवीन गोष्टी समोर आल्यात. मुलींचं हे सर्व कोणी केलं आणि मास्टर माइंड कोण आहे हे कळत नाही आहे. पल्लवी म्हणते की पण त्या हॉटेलमध्ये कोणी त्या मुलींना पाठवलं होतं आणि कशासाठी पाठवलं होतं हेही आपल्याला माहीत नाही आहे. पल्लवी मॅडम म्हणतात की ते खरं आहे, पण तू त्या मुलींना शोधून आणलं हे खूप मोठं काम केलंस. आपल्या केसमध्ये नक्कीच मदत होईल याची. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, आज आपल्याला घरी जायचं आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. इकडे दोन हवालदार बोलत असतात की या रूममध्ये 2 मुली आहेत, कोर्टाची सुनावणी झाली की त्यांना घेऊन जायचं आहे. आणि ही सगळी गोष्ट विनायकने ऐकलेली असते. विनायक म्हणतो की आता काहीही करून मला त्या मुलींपर्यंत पोहोचायला हवं आहे. विनायकने कॅप आणि चष्मा घातलेला असतो. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते. पल्लवी विचारते की दादा, तुम्ही इथं काय करताय? इकडे साळवे मॅडम पूजाला विचारतात की काय काय घडलं ते आम्हाला सगळं काही सांग. पूजा म्हणते की सोनालीला एका हॉटेलचे फ्री कुपन्स मिळाले होते आणि त्या दिवशी शांतनू सरांचं लेक्चर आहे असं खोटं सांगून सोनाली कॉलेजला आली होती. साळवे मॅडम विचारतात की याचा अर्थ सोनालीने शांतनू सरांच्या बाबतीत जे काही सांगितलं ते खोटं होतं तर? पूजा म्हणते की हो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते KP, सर्जेराव वारके, वंदना तांबडे, रमा वाडकर, सुनीता, अपर्णा मायेकर, ज्योती पाटील, सुनीता सारंगकर, द्राक्षा खंडकर, मुकुंद कुलकर्णी, विजया धांडे, गीता चंदेर, प्रेरणा शेट्टी, प्राची नवले, उत्तरा, संदेश कदम, रमा वाडकर, निकम सारिका, दिगंबर तुवार, राधिका दीक्षित, संतोष कुमार थोरात, पुष्पा कुबल, अनु सावंत, धनश्री देशमाने, रवी, अंजली मुंढे, अमिता घोरपडे, वर्षा डोंगरे, चंद्रशेखर भातवाडेकर, आनंद केसवानी, आकाश जाधव, शैला मांडगे, बीना परांजपे, दत्तात्रय गोंधळी या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.